महाराष्ट्र रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो। आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे चना चाट। त्यासाठी मी हे 7 ते 8 तास चणे भिजवून घेतलेले आहेत आणि हे गावठी आणि बारीक चणे आहेत। तर आपण हे कुकरला 1-2 शिट्ट्या काढून शिजवून घेऊयात। तर कुकरमध्ये आपण हे छोटे हरभरे टाकून घेतलेले आहेत। त्यामध्ये आपल्याला 1 तेजपान आणि ही मोठी विलायची टाकून घ्यायची। हे सेंटसाठी किंवा फ्लेवरसाठी असेल तर टाका किंवा नसेल तर आवश्यकता नाही आहे। आणि आपण हरभऱ्याच्या वरती थोडंसं पाणी ठेवलेलं आहे। यामध्ये मीठ आपण आत्ता सध्या टाकून घ्यायचं नाही, कारण शिजत नाहीत हरभरे आणि नंतर रेसिपी करते वेळेस आपण मीठ टाकूयात। तर चला आपण याच्या कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊयात। तर मैत्रिणींनो, आपले चणे हे शिजलेले आहेत। तर आपण थोडंसं याची मसाल्याची तयारी करूयात। हे पहा, काळं तिखट, मीठ, जिरे पावडर, लाल तिखट, हळद, धने पावडर आणि गरम मसाला हे आपल्याला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये तुम्ही टाकून घ्या आणि थोडंसं पेस्ट करून घ्या। तर आपण हे सर्व मसाले एका वाटीमध्ये घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवायची आहे, जेणेकरून तेलामध्ये मसाले जळणार नाही आहेत किंवा जास्त भाजले जाणार नाही आहेत। तर मैत्रिणींनो, कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे। जे आपण मसाले एका वाटीमध्ये भिजवून घेतलेले आहेत किंवा पेस्ट करून घेतलेले आहे ते आपण ह्या तेलामध्ये सोडून घेऊया। आणि यामध्ये थोडंसं आपण 1 चमचाभर पाणी टाकून घेणार आहोत। आणि यामध्ये आपल्याला हे शिजलेले चणे टाकून घ्यायचे आहेत। तर याला एक व्यवस्थित आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, मसाल्यामध्ये आपले चणे हे छान प्रकारे फ्राय झालेले आहेत। आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर हे आपण बाउलमध्ये संपूर्ण चणे काढून घेतलेले आहेत। तर यामध्ये आपल्याला थोडंसं काळं मीठ आणि चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। आपण आधी साधं मीठ टाकलेलं आहे मैत्रिणींनो, तर प्रमाणानुसारच टाकून घ्या। शिजतेवेळी टाकू नका, जेणेकरून प्रमाण जास्त होणार नाही। आणि हे आपण चाट मसाला टाकून घेतोय। यामध्ये आपल्याला चॉप केलेला एकदम बारीक असा कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आणि हे जे आपण वरतून टाकतोय साहित्य, हे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। कांदा, टोमॅटो, काकडी आणि थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घेतलेली आहे। तर तुम्हाला ही चना चाटची रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो, मला कमेंटमध्ये सांगा। आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।